परळी विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशी अर्थात काल दिनांक 20 रोजी घाटनांदूर येथे मतदान केंद्रावर मशीनची तोडफोड करण्यात आली। त्याचबरोबर परळी वैजनाथ येथील एका मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ॲडव्होकेट माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली। या मारहाणीच्या निषेधार्थ ॲडव्होकेट माधव जाधव यांचे मूळ गाव असलेल्या घाटनांदूर येथे गावकऱ्यांनी आज कडकडीत बंद पाळून या मारहाणीचा निषेध केला। ॲडव्होकेट माधव जाधव यांना झालेल्या मारहाण प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली। याच्या निषेधार्थ आज घाटनांदूर बंदचे आवाहन करण्यात आले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील बाजारपेठ व दुकाने बंद ठेवण्यात आली होती। त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता पोलिसांनी घाटनांदूर येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। त्याचप्रमाणे घाटनांदूर येथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही मागवण्यात आला असून निवडणुकीचा काळ, मतमोजणी व दिनांक 23 रोजी असलेला निवडणुकीचा निकाल पाहता कायदा व सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित राहावी या दृष्टीने घाटनांदूर येथे चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे।